हॅरी ब्रूकला यामुळे IPLमधून बॅन केलं जाऊ शकते. दिल्ली कॅपिटल्सने त्याला मेगा ऑप्शनमध्ये 6,25,00,000 IPLच्या मागील सीझनमधूनही तो बाहेर पडला होता आणि या सीझनमध्ये सुद्धा तो खेळणार नाही. चला आधी त्याच्या कारणांबद्दल ऐकूया आणि तो IPL 2025 मधून बॅन का होऊ शकतो यावर त्याने आपल्या पोस्टच्या सुरुवातीला सर्वप्रथम दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या मालकांना आणि समर्थकांना सॉरी म्हटले. त्यानंतर त्याने सांगितले की लहानपणापासून त्याचे स्वप्न होते की इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळायचे आणि त्याच्यामध्ये सध्या इंग्लंड क्रिकेटसाठी हा खूप महत्त्वाचा काळ आहे. त्यामुळे तो स्वतःला पूर्णतः इंग्लंडसाठी तयार करण्यास कमिट करू इच्छितो. पण हे करण्यासाठी त्याला थोडी विश्रांती घ्यावी लागेल कारण तो सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात व्यस्त काळातून जात आहे. त्याला माहिती आहे की सर्व लोक हे समजून घेणार नाहीत आणि तो कोणाकडूनही अशी अपेक्षा करत नाही, पण त्याच्यासाठी त्याचा देश नेहमीच पहिले प्राधान्य राहील. हे तर झाले त्याचे कारण, पण तो आता बॅन का होऊ शकतो चला त्याच्याबद्दल थोडं बोलूया. तर या मेगा ऑप्शनच्या आधी BCCIकडून काही नियम आले होते ज्यात असे सांगण्यात आले होते की जर एखादा खेळाडू स्वतःला ऑप्शनसाठी नोंदणी करतो आणि जर तो कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले पण नंतर तो स्वतःला अनुपलब्ध घोषित करतो तर त्याला 2 वर्षासाठी IPLमधून बॅन मिळू शकतो. तर मित्रांनो, या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुमचे काय मत आहे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा.